हे आहे आपल्या सातारा जिल्ह्यामधील जैतापूर गाव. येथे अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते, म्हणजेच छबिना. आणि छबिना दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं. या जत्रेला लोक पेढ्यांची जत्रा असे सुद्धा बोलतात. त्यामुळे गावात घरोघरी पेढ्यांचा प्रसाद वाटला जातो. ना कोणता डीजे, ना बाप्पांची आवाढव्य मूर्ती, पण तरीही आपली संस्कृती आणि परंपरा जपत हे लोक आपली जत्रा साजरी करतात. लेझिम, झांज, ढोलताशे असे वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवत हे लोक आनंदाने जत्रा साजरी करतात. आणि हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी खूप लांबून लोक इथे येत असतात. हा बाप्पा नवसाला पावतो असं बोलतात, त्यामुळे कितीही गर्दी असली तरी लोक दर्शनासाठी येतात. आणि खरंच डीजे लावून बाप्पासमोर कसंही नाचण्यापेक्षा हे असे सांस्कृतिक प्रदर्शन घेतले तर किती छान होईल ना. आम्ही सुद्धा एवढ्या गर्दीतून बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो आणि खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटलं. हे बघा गणपती बाप्पांची मूर्ती किती छोटी आहे. मूर्ती लहान असली तर कीर्ती महान आहे ना. शेवटी बाप्पा तो बाप्पाच आहे आणि सर्वांसाठी तो सारखाच आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी आमच्या साताऱ्याला या. मला सुद्धा खूप जवळून बाप्पांचं दर्शन घेता आलं आणि मी सुद्धा पहिल्यांदाच ही एवढी सुंदर यात्रा बघितली. आणि अशा प्रकारे बाप्पांचं विसर्जन करतात आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. सर्व गावकरी आणि गावात आलेल्या प्रत्येक गणेश भक्ताला या महाप्रसादाचा लाभ घेता येतो. असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.